नांदेडच्या देगलूर तालुक्यात अंगणवाडी सेविका मदतनीस भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करून बोगस पद्धतीने उमेदवाराची निवड करण्यात आली। हा सर्व गैरप्रकार देगलूरचे तहसीलदार आणि एकात्मिक महिला व बाल विकास अधिकारी यांच्या संगणमताने करून देगलूर तालुक्यातील मौज इब्राहिमपूर येथील मागासवर्गीय कुटुंबातील अश्विनी मोहन बिजलीकर यांची मदतनीस म्हणून नियमानुसार निवड होणे अपेक्षित असताना या भरती प्रक्रियेत मोठा आर्थिक व्यवहार करून दलित मागासवर्गीय कुटुंबातील महिलेला वगळून त्या ठिकाणी नायगाव तालुक्यातील महिलेची निवड करण्यात आली असल्याचा आरोप करीत अश्विनी बिजलीकर यांनी आपल्या कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 5 दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे। नेमका हा काय प्रकरण आहे हे आपण जाणून घेऊयात। त्यांच्याशी संवाद साधले आहे आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। देगलूर तालुक्यातील इब्राहिमपूर येथे अंगणवाडी सेविका मदतनीस भरतीमध्ये चुकीच्या उमेदवाराची निवड करण्यात आल्यामुळे मागील 5 दिवसापासून एका मागासवर्गीय कुटुंबातील महिला जे आहे ते आमरण उपोषण करत आहे, मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नाही। ताई, काय सांगाल, काय नेमकं झालेलं आहे प्रकार? मी अश्विनी मोहन बिजलीकर, राहणार इब्राहिमपूर पोस्ट, खानापूर तालुका, देगलूर जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहे। अंगणवाडी भरती प्रक्रियेमध्ये तहसीलदारांनी बोगस कागदपत्रावर रहिवासी दिला आणि तो रहिवासी रद्द करायला पाहिजे आणि त्या तहसीलदाराला गुन्हा झाला पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। बिजलीकर आहे, ही माझी पत्नी आहे। या भरती प्रक्रियेमध्ये गुणवत्ता यादीमध्ये माझ्या पत्नीचा सेकंड नंबर आहे। जो 1 नंबरची उमेदवार आहे ती सुवर्ण जातीतील आहे। तिचं जे मूळ कागद म्हणजे ती मूळची आमच्या गावची रहिवासीच नाही। 2017ला लग्न झाल्यानंतर ती नायगाव तालुक्यातील सावरखेडची रहिवासी आहे। तिचं बँक पासबुक, तिची शेती पूर्ण काही सावरखेडचं आहे। या भरती प्रक्रियेमध्ये गाववाल्यांनी, तथाकथित जे गाववाले जे राज्यकर्ते आहेत त्यांनी तिला भरती प्रक्रियेमध्ये गावी घेऊन आले आणि गावामध्ये रेशन कार्ड, आधार कार्ड नसतानाही बोगस लग्नापूर्वीचे जुने कागदपत्रे ते लावून रहिवासी काढून अप्लाय केले। तहसीलदाराने तसं अप्रूव्ह केला। मी ज्यावेळेस तहसीलदारांना सविस्तर त्यांना एक अर्ज तक्रार केला आणि पूर्ण पुरावे त्यांना दिले की ही व्यक्ती माझ्या गावचीच नाही आहे। तहसीलदार साहेबांनी बोगस, कारण तहसीलदार, CDPO आणि मंडळ अधिकारी ह्यांचं सगळ्यांचं संगनमत आहे की ह्या व्यक्तीला लाभ देण्याचा पूर्ण प्रयत्न आहे। मंडळ अधिकारी गावाकडे येण्यापूर्वी त्यांना सुद्धा पूर्ण कागदपत्र दिले की ही व्यक्ती माझ्या गावचीच नाही आहे आणि ह्या व्यक्तीचं नाव हे आहे। तुम्ही जाऊन चौकशी करताना एक वेळेस तुम्हाला एक अशी म्हणजे चौकशी तरी करा व्यवस्थित। त्यांनी गावात जाऊन चौकशी केली, त्यांनी आधार कार्ड टेकवलं, त्यांनी आधार कार्ड घेतलं, रेशन कार्डची कॉपी टेकवलं, ते पण घेतलं, फक्त झेरॉक्स, ओरिजिनल रेशन कार्ड तर अप्रूव्ह पण केलं नाही। जिथं त्यांनी पडताळणी केली तिथून एक 15 पावलावर स्वस्त धान्य दुकानदाराचं दुकान आहे। त्यांना एकदा तरी त्या दुकानदाराला बोलून विचारलं पाहिजे की ही व्यक्ती लाभार्थी आहे का, किंवा स्वस्त धान्य दुकानदाराला नाही विचारलं। डिजिटल सीधा पत्रिका मिळते, 1-2 मिनिटात डाउनलोड होते, त्याच्यावरून तरी कळते हे गावची लाभार्थी आहे का। त्याच्यामध्ये कोण अधिकारी चुकीचे आहेत, त्यांचं काय सांगाल? कोण सर, याच्यामध्ये संगनमत आहे। तहसीलदार साहेबांनी त्या गावाचा आधार कार्ड, रेशन कार्ड नसतानाही रहिवासी दिला आहे, नंबर 1। त्यानंतर त्यांच्या संगनमताने तहसीलदार साहेबाच्या म्हणण्यानुसारच कदाचित मंडळ अधिकारीसुद्धा गावात जाऊन बोगस नागचेष्टेत म्हणजे एक पोरखेळ नावाचा एक पडताळणी केली, ज्यामध्ये पंच म्हणून त्या मुलीचेच नातेवाईक आहेत, बाकी ना दुसरा पोलीस पाटील नाही, सरपंच नाही किंवा अदर जातीचाच नाही। हे झालं रहिवाशाचं। आता हे 2 प्रकारचे कागदपत्र घेण्याचं काम केलं आहे महिला व बाल विकास विभाग, CDPO यांनी। व्यक्ती सरळ सांगते की माझं नाव XYZ आहे, तशी नोंदही करते, एक नाही 4-4 ठिकाणी नोंद करते आणि सरळ इथे की माझं नाव हे आहे, राहणार इब्राहिमपूर। तर ह्या कार्यालयाला कसं कळेल की व्यक्ती इब्राहिमपूरची आहे? आणि ही व्यक्ती असे कागदपत्र लावते, मग सडनली या व्यक्तीचा पुरावा चेंज होऊन जातो की XYZ नावाची व्यक्ती गेली, आता वेगळ्याच नावाचं आधार कार्ड, वेगळ्याच नावाचं इलेक्शन कार्ड आणि वेगळ्याच नावाचं रहिवासी। ह्या निवड यादीमध्ये किती नंबरला नाव? सर, माझ्या पत्नीचं या निवड यादीमध्ये 2 नंबरचं आहे आणि 1 नंबरचा व्यक्ती प्युअर CDPO आणि तहसीलदार यांच्या दोघांच्या आपापल्या पद्धतीने या व्यक्तीला लाभ मिळावा म्हणून त्यांनी बसवलेला तो व्यक्ती आहे। आता किती दिवस झालं तुम्ही उपोषणाला बसलाय? सर, उपोषणाला बसून आज माझा 5वा दिवस आहे, पण हे मी असे पुरावे घेऊन हा सगळा बंच आहे ह्या बनवलेला हा सगळा अर्ज आहे, हे गेली 5 महिने झाला मी फिरतोय। बरं, आता तुमची काय मागणी आहे? मागणी सरळ आहे सर, की कागद तहसील उपजिल्हा अधिकाऱ्यांनी या लेकरांची माझी जबाबदारी घ्यावी। या लेकराला जर काय झालं ते पूर्ण सिस्टम जबाबदार असेल। या मुलीचा मी बाप आहे, तिथे एक माझी 3.5 महिन्याची मुलगी आहे, हे घेऊन मी तर रस्त्याला बसलोय।
ह्यांना एवढं जरी कळत नसेल किंवा ह्यांच्यामध्ये मानवताच उरली नसेल तर ह्या किंवा आम्ही दलित आहे ह्याचं हे जाणून बुजून केलेलं आमच्यावर हे अन्याय आहे हा असं जर होत असेल तर मी आज तुम्हीच बघताय सर की माहीत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सलग तिसऱ्यांदा भ्रष्टाचारीमध्ये टॉप लेवलला जातोय. का जातोय की अशा लोकांमुळे जातोय. मी महसूल मंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी अशा अधिकाऱ्याकडे तुम्ही बघा यांच्याकडे की असा हे प्रकार करू काय शकतात. तर एकंदरीत आपण पाहू शकता मागील 5 दिवसापासून जे आहे ते आपल्या छोट्याशा 2 लेकरांना 2 मुली आहेत त्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत आहेत. मात्र हे प्रशासकीय अधिकारी जे आहेत ते यांना न्याय देत नाहीत. BDO असतील, तहसीलदार असतील, संबंधित ग्रामसेवक असतील, मंडळ अधिकारी असतील, अशा सर्व अधिकाऱ्यांना मिळून संगनमत करून एका चुकीच्या व्यक्तीची निवड केलेली आहे असा आरोप या उपोषणकर्त्यांनी केलेला आहे. आता जिल्हाधिकारी यावर काय कारवाई करतील आणि या मागासवर्गीय कुटुंबाला न्याय देतील का हा प्रश्न आता पडलेला आहे. देशोन्नतीसाठी मी पवन जगडमोर, नांदेड.